प्रभादेवीमध्ये माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद. इमारतीमध्ये तात्पुरत्या उभारल्या जाणाऱ्या शाखेवरून वाद. शाखेसमोर शेड बांधत असल्यानं स्थानिकांचं विरोध. रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर शिंदेंचं प्रत्युत्तर. ज्याच्या मागे महिला असतात त्याचा नंबर पहिला. लाखो महिला भगिनी माझ्या पाठीशी, शिंदेंचं विधान. मुंबईचा महापौर हिंदूच होणार असं वक्तव्य भाजपवाले त्यांनी केलेलं आहे. आम्ही केलेला मराठी महापौर हिंदू नव्हता का? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल. कचरा टाकणाऱ्या माणसांना तुम्ही निवडून देता, एकदा स्वच्छ करणाऱ्या माणसाला निवडून द्या. बीडमध्ये दोन्ही क्षीरसागरांवर अजित पवारांचा निशाणा. भाजप हा बाटलेला पक्ष. मंत्री माणिकराव कोकाटेंचा भाजपवर निशाणा. सिन्नर नगर परिषद निवडणुकीसाठी सर्वाधिक संघर्ष युतीमध्येच. मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर भाजपमध्ये. पत्नी सरोज भोईर आणि शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये केला भाजप प्रवेश. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा. नारायण राणेंना संपवण्याचा प्रयत्न. शिवसेना आमदार दीपक केसरकरांचा दावा. एकत्रित निवडणुका लढण्यासाठी राणेंनी प्रयत्न केल्याची सुद्धा माहिती. राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही. आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून तुम्ही चांगले दिवस पाहताय. मंत्री भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना इशारा. दिवसा भाजपाचा प्रचार, आतून स्वाभिमानी पक्षाचा प्रचार. बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर टीका. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची भाजपकडून तयारी. मुंबईमध्ये जाहीरनामा समिती जाहीर. समितीमध्ये 11 जणांचा समावेश. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केली समिती जाहीर. राऊतांमुळे उभाटाचे दीर्घकालीन नुकसान, त्यातून उभाटा बाहेर पडणं मुश्किल. केशव उपाध्यायांची ट्विट करत संजय राऊतांवर गंभीर टीका. आशिष देशमुखांच्या टीकेला केदारांचं प्रत्युत्तर. जागा आणि तारीख सांगा, आम्ही यायला तयार. सुनील केदारांचं देशमुखांना प्रति आव्हान. फलटण महाबळेश्वरची नगर परिषद निवडणूक लांबणीवर. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय. अर्ज छाननी संदर्भातील अपिलांवर प्रक्रियेमध्ये झालेल्या त्रुटींमुळे निर्णय.